मध्यरात्रीच्या वेळेला सदरचा रिक्षा चालक पलीकडं म्हणजे या ब्रिजच्या पलीकडं राहायला आहे. गणेशनगर म्हणून जो एरिया आहे त्या गणेशनगरमध्ये तो रिक्षाचालक राहतो. त्यांचं नाव आहे सतीश सुनील शिंदे, वय 36 आहे. ते आपल्या या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज या चौकामध्ये तो रिक्षा चालवतो. दिवसभर रिक्षा चालवतो, संध्याकाळी लवकर जात असतो घरी. रात्रीच्या वेळेला त्याचे मित्र या ब्रिजवरून जात असताना तर रिक्षा अडकलेली बघितल्यानंतर तो व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर प्रत्यक्षात रिक्षा कुणाच्या बघितल्यानंतर सतीश शिंदे यांची रिक्षा असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या भावाला फोन केला. भावाला फोन केल्यानंतर इथं ज्या वेळेला सगळे हुडकायचं चालू झाले, महानगरपालिकेच्या आपत्कालीनला फोन केले. त्यानंतर मलासुद्धा पहाटे 3 वाजता फोन आला. हे संपूर्ण यंत्रणा बघता यांच्या भावाचं ज्याचा भाव आहे आपले ज्यांनी या ठिकाणी सापडत नाही त्यांच्या भावाचं माझं आता चर्चा झाल्यानंतर तो लास्टचा फोन रात्री 11:30च्या सुमारास काय तर झालेला असं समजते आम्हाला. संबंधित आतापर्यंत त्यांचा फोन बी लागत नाही, काय लागत नाही. रिक्षा जागेवर सापडली, त्या रिक्षाच्या बाजूला फार मोठा एक खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये गेले का असा संशय या ठिकाणी त्यांच्या परिवारातले लोक. त्यामुळे महानगरपालिकेच्या सुद्धा यंत्रणा इथं जी यंत्रणा आहे त्या यंत्रणाच्या माध्यमातून हुडकायचा प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप या ठिकाणी काय सतीश शिंदे या ठिकाणी सापडत नाही. म्हणून आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे जे पुरुष यंत्रणे म्हणजे एवढे यंत्रणा नाही, म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचे PA सुनील मुसळे साहेबांना फोन लावला आणि त्यांना मेसेज टाकला की एक टीम जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी काम करणारी टीम असते NDRFची, तशा पद्धतीची एक टीम सोलापूरला पाठवून द्या अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. तर ती विनंती त्यांनी आमची विनंती पाठवली तर त्यांनी म्हणले 2 ते 3 तास लागतील, आम्ही टीम पाठवून देतो. या आतापर्यंतचे आता इथं बाजूला एक दुकान आहे ऑटोमोबाईलचं, त्या ऑटोमोबाईलच्या दुकानामध्ये सुद्धा CCTV कॅमेऱ्यामधून आम्ही हुडकणार आहे की नेमकी किती वाजता ही घटना घडलेली आहे. संपूर्ण माहिती घेता ही जी सर्व्हिस रोडचं नॅशनल हायवेचं काम चालू आहे, या सर्व्हिस रोडच्या नॅशनल हायवेच्या कामामुळं आतापर्यंत बरेच जणांचा मृत्यू तर झालेलाच आहे. सर्व्हिस रोड नसल्यामुळं आम्ही या भागाचे प्रतिनिधी असल्यामुळे इथं सर्व्हिस रोड झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा आम्ही आंदोलन केले. पण ह्याचं आता या ठिकाणी प्रत्यक्षात इथं काम चालू झालेलं आहे. काम चालू झालं असताना त्या मक्तेदारांनी किंवा नॅशनल हायवेच्या लोकांनी तर बॅरागेटिंग दोन्ही बाजूने बॅरागेटिंग करून बंद करणे गरजेचं होतं. सोलापूर शहरामध्ये एवढा प्रचंड व मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पुराची स्थिती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडते, परंतु हा मक्तेदारांनी नॅशनल हायवेचे कर्मचारी निष्काळजीपणामुळे ही जी घटना घडलेली आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाले पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमची